तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धोती आणि ब्लाऊज पीस वापरून समईला कसं डेकोरेट करायचं तर दाखवलेलं आहे। तर त्यातलाच हा तिसरा प्रकार एक मी तुम्हाला दाखवते। तर या सुद्धा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे मोरपंखी काटाचं, बघू शकता। म्हणजे या सुद्धा ब्लाऊज पीस, हे सुद्धा ब्लाऊज पीसच आहे आणि याच्या सुद्धा दोन्ही साइडना काट आहेत ब्लाऊज पीसला। तर दोन्ही साइडना काट असणारा ब्लाऊज पीस घ्या, म्हणजे ते नेसवताना छान दिसतं। आणि कॉटनचे घेतलेले आहेत मी। तुमच्याकडे जरीचे असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण त्याला थोडंफार इस्त्री करून घ्यावं लागतं। तर इथे बघू शकता तुम्ही, मी दोन्ही काट असलेला ब्लाऊज पीस घेतला आहे, दोन्ही साइडना काट असलेला, आणि त्याच्या निर्या करून त्याला दोन्ही साइडला पिनअप करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला फक्त एका साइडला आपण बघू शकतोय, आपण जशी साडी नेसतो त्याप्रमाणे तुम्हाला फक्त एक साइडला काठीच्या डाव्या साइडला तुम्हाला पुढच्या साइडला एक आपण जी पिनअप केलेली निर्यांचा साइड आहे तो एका साइडहून पुढे घ्यायचा आहे आणि मागच्या साइडने एक पदर तसाच सोडायचा आहे आणि पुढे घेऊन त्याच्या गळ्याभोवती त्रिकोण करून मागचा साइडचा जो पोर्शन आहे आणि पुढच्या साइडचा जो, म्हणजे मागच्या साइडच्या जे निर्या आणि पुढच्या साइडच्या ज्या निर्या आहेत त्या दोन्ही धरून काठीच्या जवळ बरोबर गळ्याभोवती जी समईचा जो गळा असतो त्या गळ्याभोवती बरोबर त्याला धरून पिनअप करून घ्यायचा आहे व्यवस्थित। इथे बघू शकता तुम्ही, दाखवलंय मी तुम्हाला, जे मागच्या साइडच्या निर्या होत्या त्या सगळ्या निर्या आणि पुढच्या सगळ्या निर्या, तर असं करून घ्यायचं आहे। आणि समईपेक्षा जी पुढच्या निरीचा आपण पोर्शन सोडलेला आहे तो 1-2 इंच जास्त ठेवा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। समईपेक्षा थोडंसं उंचीला जास्त खाली सोडा पायघोळ। आणि आता बघू शकता तुम्ही, जो मागच्या साइडचा पोर्शन घेतलेला होता तो आपल्याला समईभोवती एक राऊंड त्याचा पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे। जसं की आपण साडी नेसताना गोल एकदा फिरून घेतो पदर, त्याप्रमाणे समईभोवती त्याचा एक पदर फिरवून घ्यायचा आहे। आणि मग ज्या आपण पहिल्यांदा निर्या केल्यानंतर खाली पिन लावलेली होती ती पिन सोडायची आहे आणि त्याचे काठ पूर्ण उलगडून घ्यायचे आहेत। आणि काठ उलगडल्यानंतर तुम्हाला परत त्या निर्या करायच्या आहेत। तर ॲक्च्युअली याच्या निर्या होणार नाहीत, कारण हा आता तिरका झालेला आहे पदर। तर आपण जसा नऊवारीमध्ये करतो त्याप्रमाणे फक्त पुढचा काठ तुम्हाला त्यावर वरून घ्यायचा आहे आणि जे मागचं सगळं येतंय ते तुम्हाला त्या निर्यांमध्ये निर्याच्या साईडच मागच्या साईडला निर्याच्या एकत्र त्याच्या साईजनुसार जवळपार करून घ्यायचे आहे, कारण याच्या निर्या होणार नाहीत। तर आपण पहिल्यांदा निर्या केलेला पूर्ण सोडून घेतलेला आहे आणि आता काठ आपल्याला फक्त त्याच्या वरचा जो काठ असतो तो आपण पदर टाईप घेणार आहोत। आणि आता बघू शकता तुम्ही, जितकं तुम्हाला पाहिजे आहे तितकं तुम्ही घ्या। आणि जी उजव्या साईडची आता आपल्याला बघू शकता, उजव्या साईडहून आपण पदर घेतला आहे आणि तुमच्या उजव्या साईडला जी काठी ओपन राहिली आहे त्यावर तुम्ही त्याला अशा त्रिकोण पद्धतीने पुढे घेऊ शकता। म्हणजे हे ॲज इट इज ब्लाऊज घातल्यासारखं आपण करायचं आहे। जितकं तुम्हाला लागेल, जितके तुम्हाला पदर लागेल काठी झाकण्यासाठी, किंवा तुम्ही पाईप बांधली असेल तर ते पाईप बांधण्यासाठी जितकं लागेल तितकं घेऊन त्याला पिनअप करून घ्यायचं आहे। आणि आता जो पदर आपण घेतलेला आहे तो पदर जितका आपल्याला पाहिजे तितका घ्यायचा आहे व्यवस्थित ओढून, आणि जेवढा राहिलेला पोर्शन आहे तो आपल्याला मागे व्यवस्थित सेट करून मागच्या साईडला त्याला पिनअप करायचा आहे। तसाच सोडू नका, नाहीतर मग नवीन ब्लाऊज पीस असतं त्यामुळे सगळे दोरे वगैरे नंतर आपण जेव्हा पूजा करायला लागतो तेव्हा फुलांमध्ये अडकतात, मग ते पूर्ण परत आणि आपल्याला सेट करत बसायला वेळ लागतो। त्यामुळे पदर मागं घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित सेट करून तिथं पिन लावून द्या, म्हणजे परत तुम्हाला त्याला सारखं व्यवस्थित करत बसावं लागत नाही। तर मागचा पदर व्यवस्थित सेट केल्यानंतर पुढं जी पिन लावलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण जो निर्यांचा पोर्शन पुढे सोडलेला होता तर त्याची पिन आता आपल्याला काढून घ्यायची आहे। आणि आता जे पदर पुढे ज्या सगळ्या निर्या आलेल्या असतात त्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत। आपण असे समईला ही साडी नेसवताना आपल्याला लहान मुलीला, आपण एका छोट्याशा लहान मुलीला साडी नेसवतो अशा प्रकारे आपल्याला ते नेसवायचं आहे। आणि इथे बघू शकता तुम्ही, व्यवस्थित सगळ्या निर्या आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत। आणि वरच्या साईडला सुद्धा काठीच्या वर 1-अर्धा इंच जी आपण पदर केला आहे तो 1-अर्धा इंच पदर वर करून त्याच्या कोपऱ्यात एक पिन लावा, म्हणजे ते खडा असं राहील पदर, तो खाली पडणार नाही। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय। आणि मी मागच्या साईडचं तुम्हाला पोर्शन सांगितला की तुम्ही व्यवस्थित सेट करून घ्या, तर मी दाखवते तुम्हाला। फक्त त्याला तुम्हाला एकत्र सगळं आणायचं आहे, फार असं कोंबून झोळ करत बसू नका, त्याला व्यवस्थित प्लीट्स केल्यासारख्या करा। आणि कॉटनचं जर ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही हाताने जरी त्याला व्यवस्थित घडी केलं तर ते लगेच होतं।
तर त्याला जवळजवळ सगळे पदर त्या काठाच्या मागे सगळं व्यवस्थित धरून त्याला एक पिन लावून टाका मागे. त्यामुळे नंतर मग पूजा करताना तुम्हाला ते परत तयार करायला त्रास होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही मागचा पदर आणि पुढचे ज्या आपल्या निऱ्या केल्या आहेत त्या व्यवस्थित सेट करा. आणि ते सेट केल्यानंतर मग तुम्ही त्यांना व्यवस्थित दागिने सुद्धा घालू शकता. तुम्ही मुखवटा घालणार असाल तर मुखवटा घालू शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही गौरी गणपतीत सुद्धा करू शकता. तुम्ही गौरी गणपतीत बघू शकता खड्या गौरी आपण बसवतो आणि नंतर मग छोट्याशा आपण काय त्याला मला काय म्हणतात एक्झॅक्टली माहीत नाही, पण एक शंकरोबा आणि त्याच्या साईडला एक छोटीशी बाहुली टाईप अशी गवर बसवलेली असते. मी खूप जणांच्यात बघितलेली आहे. मला नक्की त्याला काय म्हणतात ते माहीत नाही. पण तुम्ही अशा प्रकारे बसवून अशा प्रकारे छोटीशा समईला साडी नेसवून आणि नंतर त्याला मुखवटा बांधू शकता वरच्या साईडला आणि खूप छान दिसतं हे. आजकाल फायबर बॉडीचे पण फायबर बॉडीज मिळतात लहान गवर बसवण्यासाठी. पण अशा प्रकारे केला तर तुमच्या बजेटमध्ये हे सगळं होण्यासारखं आहे. आणि गौरी गणपतीत सुद्धा तुम्हाला याला मुखवटा लावून तशा प्रकारे छोटीशी गवर आणि छोटासा गणोबा तुम्ही करू शकता. तर हे 3 प्रकार मी तुम्हाला आतापर्यंत दाखवलेले आहेत. समईला कसं तुम्ही डेकोरेट करू शकता, गौरी गणपतीत करा किंवा दिव्याच्या अमावस्येला सुद्धा करू शकता. तर कसा वाटला मला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा.